अरिस्टॉटल यांची आदर्श राज्य संकल्पना ही अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. जसं सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल ही जी गुरु शिष्याची जी परंपरा आपल्याला पाहताना दिसते, ही परंपरा जसं अरिस्टॉटलचे शिक्षण प्लेटोने स्थापन केलेल्या अकॅडमीमध्ये झाले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्लेटोचा सहकारी म्हणून त्याच शिक्षण संस्थेत अरिस्टॉटल कार्य करीत होता. प्लेटोच्या मृत्यूपर्यंत अरिस्टॉटल अकादमीत कार्य करत होता. प्रथम विद्यार्थी म्हणून आणि नंतर सहकारी म्हणून तो प्लेटोच्या शिक्षण पद्धतीशी किंबहुना तत्कालीन शिक्षण पद्धतीशी पूर्णतः परिचित होता. प्रश्नोत्तर व संवाद पद्धती ही त्या काळातील स्वतः उपस्थित राहून त्याचे उत्तर देणे अशा विविध प्रकारच्या प्रश्न पद्धतींचा त्यामध्ये अवलंब केला जात होता. अशा परिस्थितीमध्ये अरिस्टॉटल हा आपला गुरुच्या अकॅडमीमध्ये राहून कार्य करत होता आणि त्याचे गुरु म्हणजे अरिस्टॉटलचे गुरु प्लेटो यांनी जी आदर्श राज्याची संकल्पना मांडली, त्या संकल्पनेला पुढे नेण्याचं कार्य, त्या संकल्पनेला अधिक चांगल्या पद्धतीने आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडण्याचं कार्य हे अरिस्टॉटलने केलेलं आपल्याला दिसते. अरिस्टॉटलचे राज्याबाबत प्लेटोच्या विचारांपेक्षा अरिस्टॉटलचे विचार हे वेगळे आहेत. परंतु एक आदर्श राज्य कसं असलं पाहिजे, जे प्लेटोने सांगितलं की 3 वर्ग प्लेटोने पाडलेत आणि प्रत्येक वर्गामध्ये ज्या लोकांचा समावेश होतो त्यांनी आपापलं कार्य योग्य पद्धतीने करावं, एकमेकांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करू नये. हे आपापलं काम जर योग्य पद्धतीने करत असतील तर त्या ठिकाणी न्याय प्रस्थापित होतो आणि त्याच आधारावर आदर्श राज्य निर्माण होते. अशा पद्धतीची एक संकल्पना प्लेटोने आपल्या सिद्धांतांमध्ये मांडली होती. त्याच आधारावर परंतु एका विशिष्ट आणि वेगळ्या वर्णाला धरून त्याचे शिष्य अरिस्टॉटल, वास्तविक पाहता अरिस्टॉटलला राज्यशास्त्राचा जनक म्हणतात, कारण त्याने शास्त्रशुद्ध पद्धतीने राज्यशास्त्राची मांडणी केलेली दिसते. आणि अलीकडच्या काळामध्ये अरिस्टॉटलच्या जे काही विचारधारा आहेत किंवा विचार परंपरा आहे हे अत्यंत महत्वाची तत्कालीन परिस्थितीमध्ये मांडल्या जात होती. अरिस्टॉटलने आदर्श राज्याची संकल्पना सांगताना त्यांनी काही घटकांचा उल्लेख केला की प्लेटो प्रमाणेच अरिस्टॉटलने हे आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी काही घटक आहेत. जसं प्लेटोने सांगितले तसेच अरिस्टॉटलने सुद्धा काही घटक आपल्याला सांगितलेले आहेत. हे घटक जोपर्यंत अस्तित्वात येत नाही तोपर्यंत आदर्श राज्य निर्माण होत नाही असं तो म्हणतो. मग पहिला घटक जो आहे तो राज्य निर्मितीच्या घटकांमधला अत्यंत आवश्यक असा घटक आहे, तो म्हणजे लोकसंख्या. राज्याच्या लोकसंख्येबद्दल प्लेटोने जे विचार मांडले आहेत त्याच आधारावर अरिस्टॉटलने पण आपले विचार मांडलेले आहेत. त्या काळात नगर राज्य पद्धती अस्तित्वात होती. जेव्हा प्लेटोचा अरिस्टॉटलचा कालखंड होता त्या काळामध्ये छोटी छोटी नगर राज्य पद्धती अस्तित्वात होती. भौगोलिक दृष्ट्या ती छोटी छोटी म्हणजे लहान लहान होती. इसवी सन पूर्व काळात एकूण लोकसंख्या ही कमीच होती आणि वाहतूक व दळणवळणाची साधने विकसित झाली नव्हती. त्यामुळे लहान आकाराचे राज्य असणे उपयुक्त आणि आदर्श आहे असं अरिस्टॉटलला त्यावेळेस वाटत होतं. इसवी सन पूर्व काळाच्या परिस्थितीचा जर विचार केला आपण तर आदर्श राज्याच्या लोकसंख्येबाबत अरिस्टॉटलचे विचारांचे विवेचन आपल्याला असं म्हणता येईल की आदर्श राज्याची लोकसंख्या किती असावी याचा निश्चित आकडा अरिस्टॉटल कधीच सांगत नाही. जसं प्लेटोने म्हटलं की 1050 ही लोकसंख्या असावी, 10,050, परंतु अरिस्टॉटल लोकसंख्या किती असावी हा निश्चित आकडा सांगत नाही. आदर्श राज्यासाठी लोकसंख्या माफक असावी, म्हणजे फार मोठी असू नये तर फार लहान सुद्धा असू नये असे तो म्हणतो. राज्याची महत्त्वता ही लोकसंख्या किती आहे यावर अवलंबून नसते तर त्याची ताकद किती आहे यावर अवलंबून असते असं अरिस्टॉटलला वाटतं. राज्याची लोकसंख्या फार कमी असेल तर राज्य स्वयंपूर्ण होऊ शकत नाही, कारण राज्याचे संरक्षण करण्यासाठी 20 ते 55 या वयोगटातील पुरुष कमी लोकसंख्येपेक्षा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकत नाही
आणि म्हणून कमी लोकसंख्या असणारे ते राज्य हे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा दुबळे असते. लोकसंख्या फार जास्त पण नसावी आणि कमी पण नसावी अशा पद्धतीचे विचार हे अरिस्टॉटलने आपल्या विचारामध्ये मांडले. कारण त्याच्यामध्ये जर लोकसंख्या खूप जास्त असेल, कारण खूप जास्त म्हणजे त्यावेळेस छोटी छोटी नगर राज्य होती आणि या छोट्या छोट्या राज्यांमध्ये लोकसंख्या वास्तविक पाहता कमीच होती. परंतु या छोट्या छोट्या नगर राज्यामध्ये जेवढी त्याने कोणत्याच प्रकारचा लोकसंख्येबाबतचा आकडेवारी त्याने दिलेली नाही. तो असं म्हणतो की खूप जास्त पण लोकसंख्या नसावी, कारण खूप जास्त असेल तर लोकांच्या उदरनिर्वाहाचा पालन पोषणाचा प्रश्न येईल. त्या राज्यामध्ये त्यांना उपयुक्त तिथं 2 वेळचं जेवण मिळेल एवढी हे असायला पाहिजे. आणि म्हणून खूप जास्त लोकसंख्या नसावी, खूप कमी पण नसावी. कारण खूप कमी असेल तर त्या ठिकाणी देश राज्याच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण होईल. राज्याचं संरक्षण करण्यासाठी सैनिक वर्ग मिळणार नाही. आणि म्हणून लोकसंख्या ही खूप जास्त पण नसली पाहिजे आणि खूप कमी पण नसावी. तर लोकसंख्या ही कशी असावी? तर लोकसंख्या ही बुद्धिमान असली पाहिजे, ज्ञानी असली पाहिजे, की ज्यांच्या बुद्धीचा, ज्ञानाचा फायदा हा राज्याच्या विकासामध्ये राज्य आदर्श राज्य बनवण्यासाठी होईल अशा पद्धतीची व्यवस्था हे असायला पाहिजे असं अरिस्टॉटलला वाटते. आणि म्हणून अरिस्टॉटलने आपल्या आदर्श राज्य संकल्पनेमध्ये ह्या ह्या ज्या काही आदर्श राज्याच्या संकल्पना आहेत त्या आदर्श राज्य संकल्पनेमध्ये त्यांनी हे विचार मांडलेले आपल्याला दिसतात. एकंदरीत जर विचार केला तर आदर्श राज्य संकल्पनेच्या आधारावर त्या ठिकाणी आपल्याला आदर्श राज्य म्हणताना ज्या जो घटक आवश्यक आहे लोकसंख्या, हा घटक असणे अत्यंत महत्वाचा आहे. दुसरा असं सांगतो तो की भूप्रदेश, ज्याप्रमाणे लोकसंख्या हा घटक आवश्यक असतो त्याच पद्धतीने भूप्रदेश हा सुद्धा अत्यंत महत्वाचा आणि तेवढाच आवश्यक घटक आहे असं अरिस्टॉटलला वाटतं. कारण मग भूप्रदेश किती असावा, कसा असावा हे सुद्धा तो हे करत असतो. प्रदेशाचा आकार हा मध्यम स्वरूपाचा असावा असे अरिस्टॉटलला वाटते. कारण खूप जास्त मोठा जर भूप्रदेश असेल तर आपल्याला त्या भूप्रदेशाचं सैनिकी दृष्टिकोनातून संरक्षण करणं सुद्धा शक्य होणार नाही. आणि खूप कमी पण भूप्रदेश नसावा की ज्या भूप्रदेशाच्या आधारावर आपल्या लोकांना, त्या राज्यातील लोकांना राहण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा पूर्ण होणार नाही, उत्पन्न निघणार नाही, खनिज संपत्ती मिळणार नाही, अशा पद्धतीचा सुद्धा भूप्रदेश नसावा असं अरिस्टॉटलला वाटते. म्हणजे भूप्रदेश हा कसा सर्व साधन संपत्ती युक्त असला पाहिजे. राजस्थान सारखे वाळवंट किंवा हिमालय पर्वतासारख्या पर्वतरांगा असून चालत नाही. तर त्या ठिकाणी पर्वतरांगांबरोबरच सुपीक पठारी प्रदेश सुद्धा असले पाहिजे. तो सुपीक असा भूप्रदेश असला पाहिजे असं अरिस्टॉटलला वाटतो. आणि जेव्हा असं अशी व्यवस्था निर्माण होईल किंवा अशा पद्धतीचं भूप्रदेश असेल तर ते राज्य आदर्श राज्य ठरते असं अरिस्टॉटलला वाटते. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा तो असं सांगतो की नागरिकांचे चारित्र्य. नागरिकांचे चारित्र्य हे चांगले असले पाहिजे राज्यामध्ये. शासकीय यंत्रणा कितीही कार्यक्षम असली तरी जोपर्यंत राज्याचे नागरिक हे चारित्र्यवान असणार नाहीत तोपर्यंत ते राष्ट्र महान बनू शकत नाही आणि शक्तिशाली होऊ शकत नाही असं अरिस्टॉटलला वाटतं. राष्ट्रीय चारित्र्याबाबत 3 प्रकारचे तो हे सांगतो. तो म्हणतो की युरोपियन लोक चैतन्यशील आहेत परंतु बुद्धिमान आणि कौशल्य या 2 गुणांना काहीशी उणी आहे. युरोपामधले लोक जे आहेत ते चैतन्यवान आहेत परंतु बुद्धिवान आणि कौशल्यवान हे 2 गुण त्यांच्यामध्ये कमी आहेत. परिणामी ते आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवू शकले असले तरी राजकीय विकास साधू शकले नाही. आणि म्हणून अशा लोक बुद्धिमान आणि कौशल्यवान सुद्धा नागरिक असले पाहिजे. चारित्र्यवान नागरिक असून चालत नाही तर बुद्धिमान आणि कौशल्यवान सुद्धा नागरिक असले पाहिजे असे अरिस्टॉटलला वाटते. त्यानंतर कौशल्य अशा गुणांनी परिपूर्ण असले तरी चैतन्यशीलतेबाबत मात्र उणे असता कामा नये किंवा कमी असता कामा नये असे त्याला वाटते. राजकीय स्वातंत्र्य ठेवू शकत नाहीत. परराज्यातून येणारे गुलामगिरी यांच्या वाट्यास प्रदीर्घ काळ असलेली आहे.
गुलामगिरीची प्रथा महत्वाची आहे, ती सुद्धा या ठिकाणी हे करता येत नाही. ग्रीक लोकांचे जे चारित्र्य आहेत ते चारित्र्यवान खूप महत्वाचे आहे, मध्यभागी आहेत. परंतु त्यामध्ये चैतन्यशीलता आणि बुद्धिमत्ता आणि कौशल्य या गुणांचा अभाव आहे. या कारणास्तव ते आपल्या राज्याचा विकास करू शकत नाही. आणि म्हणून नागरिक हे कसे चैतन्यवान असले पाहिजे, गुणवान असले पाहिजे, बुद्धिवान असले पाहिजे. अशा पद्धतीचे विचार अरिस्टॉटल आपल्या आदर्श राज्यातील नागरिक कसे असले पाहिजेत या संदर्भात तो मांडत असतो. लोकांचे चारित्र्य हे ग्रीक सारखे असावे, म्हणजे ग्रीक मधले जे काही लोक आहेत यांच्यासारखं असावं असं तो सुचवतो अरिस्टॉटल. या ठिकाणी तो वंशाभिमान बाळगतो. वंशाभिमान म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला माहित आहे की इतिहासामध्ये तुम्ही वाचलं असेल की हिटलर हा याला वंशाभिमान होता. आपल्या नाझी वंशाचा तो एक समर्थक होता. त्याच पद्धतीने अरिस्टॉटल सुद्धा वंशाभिमान हा बाळगणारे विचार हे या ठिकाणी मांडताना आपल्याला दिसून येतो. युरोपीय आणि आशिया लोकांपेक्षा ग्रीक लोक अधिक गुणसंपन्न आणि गुणवत्तेबाबत संतुलित स्वरूपाचे आहेत असे अरिस्टॉटलला वाटते. अरिस्टॉटलच्या विवेचनातील महत्वाचा भाग म्हणजे नॅशनल पॉवर मध्ये ज्या नीती निर्धारण करणारा एक घटक आहे तो अरिस्टॉटलचे विधान महत्वाचे आहे, की नीती निर्धारण करणारा जो घटक आहे तो चारित्र्य आहे. आणि म्हणून चारित्र्य असल्याशिवाय अरिस्टॉटलने इसवी सन पूर्व काळामध्ये अरिस्टॉटलचे विधान सत्य असून आजवर त्याचा अनुभव येतो आपल्याला. कारण अनेक ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टी ह्या चारित्र्यामुळे घडून येत असतात. चारित्र्य कशा पद्धतीचे आहे याच्यावरच आपल्याला दिसून येत असते. आणि म्हणून त्या ठिकाणी नागरिकांचे चारित्र्य हा एक महत्वाचा घटक त्या ठिकाणी मागितला. आपण 3 घटक पाहिले. पहिला लोकसंख्या, दुसरा भूप्रदेश, तिसरा नागरिकांचे चारित्र्य. चौथा घटक आहे 6 राज्यांगे, म्हणजे राज्यांची जी काही अंगे आहेत 6 ते सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत असं तो म्हणतो. राज्यासाठी म्हणजे समाज व्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्यांना राज्यांगे असं अरिस्टॉटल संबोधतो. म्हणजे राज्य किंवा समाज व्यवस्था हे सुरळीत राहण्यासाठी जे काही गोष्टी आवश्यक असतात त्यांना तो राज्यांगे म्हणून संबोधतो. कला, अन्न, कला, कौशल्य, हत्यारे, संपत्ती, धर्मोपासना आणि लोकशाही, लोकहिताचा निर्णय ह्या 6 गोष्टी महत्वाच्या आहेत असं तो म्हणतो. कोणत्या? अन्न, कला, कौशल्य, हत्यारे, संपत्ती, धर्मोपासना आणि लोकहिताचा निर्णय. ह्या 6 गोष्टी अत्यंत महत्वाच्या राज्यासाठी आहेत असं अरिस्टॉटलला वाटते. त्याची जबाबदारी अनुक्रमे शेतकरी, हस्तकला व्यावसायिक, कारागीर, धनिक वर्ग वा श्रीमंत, धर्मोपदेशक, राजकारणी वा न्यायाधीश यांच्यावर असते. त्यापैकी पहिल्या 2 वर्गांना तो नागरिकत्व बहाल करत नाही. पहिले 2 म्हणजे कोणते? शेतकरी आणि हस्तव्यावसायिक कामगार. म्हणजे अरिस्टॉटलच्या या विचारामध्ये शेतकरी आणि हस्तकला व्यवसाय करणाऱ्या लोकांना तो त्या देशाचे नागरिक मानत नाही. त्यांना तो नागरिकत्व सुद्धा देऊ शकत नाही. जे 6 अंग त्याने सांगितलेले आहेत या 6 अंगानुसार हे 6 महत्वाचे घटक आहेत. राज्य निर्मितीसाठी 6 अंगे आहेत असं तो म्हणतो. परंतु यामधले पहिले जे 2 अंग आहेत शेतकरी आणि हस्तकला व्यावसायिक यांना तो त्या ठिकाणी त्या देशाचं नागरिकत्व देऊ इच्छित नाही. ज्यांना दिवसभर रिकामा वेळ आहे त्यांनाच दररोज विचार विनिमयासाठी एकत्र येणे शक्य होत असते. घरामधील कामाची आणि बालसंगोपनाची जबाबदारी महिलांवर असल्यामुळे त्यांना तो नागरिकत्वचे अधिकार अरिस्टॉटल बहाल करते. महिलांना पण तो नागरिकत्व देऊ शकत नाही. कोणाकोणाला देत नाही? शेतकरी, हस्तकला व्यावसायिक आणि महिला. महिलांना काय तर घरामधले बालसंगोपनाची जबाबदारी असते. म्हणून अरिस्टॉटल आपल्या आदर्श राज्यामध्ये महिलांना तो नागरिकत्व देऊ इच्छित नाही. तसेच शेतकऱ्यांना पिकाच्या मशागतीची कामे करावी लागतात. शेतात जाणे भाग असते आणि त्याचबरोबर अरिस्टॉटलचे नागरिकत्व तो शेतकऱ्यांना सुद्धा बहाल करत नाही. पहिले 2 कार्य सोडून तो इतरांना वयोगटानुसार आपले नागरिकत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या अशा पद्धतीची व्यवस्था तो सांगतो. तरुण वर्गातील नागरिकांना देशाचे रक्षण करावे. मध्यम वर्गातील नागरिकांनी शासनविषयक प्रश्नावर चिंतन करून घ्यावे. तरुण वर्गांनी देशाचं संरक्षण करावं. मध्यम वयातील नागरिकांनी शासन
विषयक प्रश्नांवर चर्चा करावी आणि वृद्धावस्थेतील नागरिकांनी पुरोहिताचे काम करावे. पुरोहिताचे म्हणजे धार्मिक पुरोहित म्हणून. राज्यकर्ता वर्ग सदन असावा. राज्यकर्ता वर्ग हा सदन असला पाहिजे. सदनतेमुळे घर वा संसार चालवण्याची चिंता राहत नाही. जो शासनकर्ता असेल तो सदन असला पाहिजे, म्हणजे त्याला आपलं स्वतःचं घर आणि हे चालवायची चिंता राहत नाही. अशा पद्धतीचे विचार अरिस्टॉटल आपल्या या आदर्श राज्याच्या संकल्पनेमध्ये मांडतो. आणि मग यामुळेच राज्यकारभारासंबंधीच्या चर्चेत तो मन मोकळेपणाने सद्गुणाची सुखप्राप्ती आणि संतोषखेरीज सद्गुण प्राप्ती होत नाही. आणि म्हणून राजकीय न्यायिक कामे साधन नागरिकावरच पाठविण्याचे तो सुचवत असतो. अशा पद्धतीने तो अरिस्टॉटल आपल्या आदर्श राज्य संकल्पनेमध्ये जी काही 6 अंगे सांगितलेली आहेत, ही 6 अंगे आणि त्या संदर्भामध्ये ज्या काही महत्वाच्या गोष्टी असतील त्या महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी पार पाडाव्यात, अशा पद्धतीने तो सांगत असतो. त्याच्यानंतरचा तो शिक्षण व्यवस्था. आदर्श राज्यामध्ये शिक्षण व्यवस्था ही अत्यंत महत्वाची आहे असं तो मानतो. आणि म्हणून शिक्षण व्यवस्था ही अत्यंत महत्वाची आहे आणि या शिक्षण व्यवस्थेमध्ये याच्यानुसार शिक्षण पद्धती असली पाहिजे. आदर्श राज्याचा महत्वाचा भाग म्हणजे शिक्षण पद्धती आहे असं तो मानतो आणि शिक्षणाला अत्यंत महत्वाचे स्थान तो देत असतो. शिक्षण पद्धती मध्ये शिक्षणाला आदर्श राज्याच्या उभारणीत टिकून राहण्यासाठी शिक्षण अत्यंत मोलाचे आहे असे तो म्हणतो. शिक्षणाशिवाय आदर्श राज्याची निर्मिती होऊ शकत नाही असे ठाम मत त्याला वाटते. नागरिकांच्या चारित्र्याची जडणघडण करणे, नागरिकांचे कर्तव्य करण्यासाठी त्यांना प्रशिक्षित करणे हे सर्व कार्य आपल्याला व्यवस्थेतून देता येते आणि त्यासाठी शिक्षण आवश्यक आहे असं तो म्हणतो. उत्तम व आदर्श शासक आणि आदर्श शासित असे दोन्ही शिक्षण व्यवस्थेतूनच घडू शकतात. बिना शिक्षण असणाऱ्या व्यक्तीकडून ती अपेक्षा आपल्याला करता येत नाही. अशा पद्धतीचे विचार अरिस्टॉटल आपल्या याच्यामध्ये सांगतो की आदर्श राज्य जर पाहिजे असेल, आदर्श राज्य जर निर्माण करायचं असेल तर आपल्याला त्या राज्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे. आवश्यक घटक आहे शिक्षण. आणि म्हणून शिक्षणाशिवाय आदर्श राज्याची निर्मिती होऊ शकत नाही. अशा पद्धतीचे विचार हे या ठिकाणी आपल्याला आदर्श राज्यासंबंधीचे मांडताना आपल्याला अरिस्टॉटल दिसून येतो. त्याच्यानंतरचा जो घटक आहे तो सांगतो की संपत्ती. शिक्षणाबरोबर संपत्ती सुद्धा अत्यंत महत्वाचा घटक आहे असे अरिस्टॉटलला वाटते. प्लेटोने आदर्श राज्याची योजना मांडताना संपत्तीच्या साम्यवादाचे समर्थन केले. आपण या अगोदर प्लेटो यांचे विचार पाहिले, त्यांनी संपत्तीचं साम्यवाद सांगितलं. म्हणजे शासनकर्ता वर्ग, सैनिक वर्ग यांना संपत्ती म्हणजे नागरिकांना संपत्ती बाळगताच येत नाही. स्वतःची संपत्ती ते गोळा करू शकत नाही. मग अरिस्टॉटलने मात्र शासनकर्ता आणि सैनिक अशा समाजातील 2 प्रमुख वर्गांना स्वमालकाची कोणतीही संपत्ती बाळगण्याचा अधिकार असू नये, स्वतःचे असे कुटुंबही असू नये असे प्लेटोनं जे म्हटलेलं आहे. परंतु त्यामुळे कुटुंब व्यवस्था पूर्णतः नष्ट करणे असं होते आणि म्हणून ते गोष्ट शक्य नाही. समाजातील काही लोकांना संपत्तीचा अधिकार नाकारणेही योग्य नाही याची जाणीव प्लेटोला शेवटी झालं असं अरिस्टॉटल म्हणतो. आणि म्हणून त्याने लॉज या ग्रंथामध्ये आदर्श राज्याच्या संकल्पनेत समाज घटकांना संपत्ती बाळगण्याचा अधिकार त्याने दिला असं अरिस्टॉटल म्हणतो. म्हणून अरिस्टॉटलनं चा जो गुरु होता प्लेटो याने सुरुवातीला आपल्या याच्यामध्ये लोकांना संपत्तीचा साम्यवाद सांगितला, संपत्ती बाळगण्याचा अधिकार दिला नाही. आणि नंतर मग त्याच्या लक्षात आलं की नाही, संपत्तीचा अधिकार द्यायला पाहिजे. आणि मग त्यांना आपल्या लॉज नावाच्या ग्रंथामध्ये प्लेटोने नागरिकांना संपत्तीच बाळगण्याचा अधिकार दिला आहे. परंतु अरिस्टॉटलने मात्र सुरुवातीपासूनच संपत्ती बाळगण्याच्या अधिकाराचं समर्थन केलं आहे. तो म्हणतो की संपत्तीमुळे व्यक्तीच्या आवश्यक गरजा पूर्ण होतील. संपत्तीचा अभाव असल्यास व्यक्ती आपल्या गरजा पूर्ण करू शकणार नाहीत आणि सुखी जीवन जगू शकणार नाही. मात्र एकाच व्यक्तीजवळ संपत्ती अधिक संचयनाला
पडता कामा नये किंवा एकाच व्यक्तीजवळ खूप साऱ्या संपत्तीचं संचयन होता कामा नये याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. प्लेटो हा संपत्तीचा साम्यवाद सांगतो, संपत्ती बाळगायची नाही असं तो म्हणतो. मात्र उत्तरार्धामध्ये म्हणजे आपल्या जीवनाच्या शेवटी शेवटी मात्र त्याने आपल्या दी लॉज नावाच्या ग्रंथामध्ये संपत्ती च्या साम्यवादाचं हे केलं आहे, संपत्ती बाळगण्यात त्याने हे दिलेली आहे. परंतु अरिस्टॉटल मात्र सुरुवातीपासून संपत्ती बाळगण्याची मुभा देतो. संपत्ती असलीच पाहिजे, संपत्तीशिवाय व्यक्ती आपला सर्वांगीण विकास करू शकत नाही असं त्याला वाटतं. आणि त्यामुळे संपत्ती बाळगण्याचा अधिकार हा अरिस्टॉटल नागरिकांना देतो. परंतु त्याचं एकच म्हणणं आहे की संपत्ती ही प्रमाणापेक्षा जास्त एकाच माणसाकडे संग्रहित होता कामा नये. यावर मात्र तो अंकुश लावताना आपल्याला दिसतो. अशा पद्धतीने संपत्ती संदर्भात विचार तो आपल्याला मांडताना दिसतो. त्याच्यानंतर संमिश्र शासन व्यवस्था. कुठलाही देश असो, राज्य असो, त्याचा विकास करायचा असेल तर संमिश्र पद्धतीची व्यवस्था ही स्वीकारल्यास त्या ठिकाणी योग्य होईल असं अरिस्टॉटलला वाटतं. अरिस्टॉटलने आदर्श राज्यासाठी लोकशाही पद्धतीचा सरकार व शासन पद्धतीची शिफारस केली आहे. अरिस्टॉटलच्या काळात प्रामुख्याने लोकशाही हा शासन प्रकार प्रचलित होता. नगर राज्यांचे नागरिक रोज राज्यकारभार करण्यासाठी एकत्र येत होते, चर्चा करीत असत, त्यावर निर्णय घेत असत. जनतेचे सहभागित्व असणारा शासन प्रकार लोकशाही हा या नावाने ओळखला जातो आणि जनतेचे सहभागित्व हे लोकशाही शासनामध्येच महत्वपूर्ण वैशिष्ट्य मानले जाते. आणि म्हणून अरिस्टॉटलने लोकशाही या शासन प्रकाराचं समर्थन केलेलं आपल्याला दिसतं. अरिस्टॉटलने वैचारिक दृष्ट्या कोणतीही टोकाची भूमिका न घेता नेहमी सुवर्ण मध्य साधणारा म्हणजे मध्यम मार्गाचाच पुरस्कार केलेला आहे. आणि म्हणून तो मध्यम मार्ग पुरस्कर्ता विचारवंत म्हणून सुद्धा त्याच्याकडे लोक पाहतात. या दृष्टीने अरिस्टॉटलांचा आदर्श राज्य हे संमिश्र शासन व्यवस्थेचा पुरस्कार करणार आहे. प्रत्यक्ष त्याने संमिश्र शासन व्यवस्थेचा पुरस्कार केला आहे असं म्हणता येईल, कारण त्याच्या आदर्श राज्य योजनेत राजकीय विचारविमर्श, प्रशासन आणि न्यायदान या तीनही कार्य करण्याची जबाबदारी मध्यम वर्गावर सोपवलेली आपल्याला दिसून येते. आर्थिक विषमता ही राज्याला सुरक्षित करते असे सांगून तो राज्यामध्ये केवळ मध्यम वर्ग असावा असे सूचित करतो. लोकशाही आणि धनिकशाही यांच्या गुणांचा समुच्चय असणारी शासन व्यवस्था हा सर्वोत्तम समजतो आणि म्हणून शासन प्रकाराला कोणतीही तो पॉलिटी म्हणजे लोकतंत्र असे समजतो. पॉलिटी म्हणजे लोकतंत्र, लोकतंत्रात्मक शासन व्यवस्था असली पाहिजे. संमिश्र शासन व्यवस्थेचा तो पुरस्कार करतो आणि म्हणून या ठिकाणी ते सुद्धा एक महत्वाचा घटक या आदर्श राज्य संकल्पनेचा ठरलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर राज्याची सर्वश्रेष्ठता हा सुद्धा एक अत्यंत महत्वाचा घटक हा आदर्श राज्य व्यवस्थेमध्ये आहे असं अरिस्टॉटलला वाटतो. मग अरिस्टॉटलच्या या विचारांच्या संदर्भामध्ये अरिस्टॉटल जेव्हा आपल्या या विचारांवर हे करतो तेव्हा राज्याची सर्वश्रेष्ठता ही संकल्पना आपल्याला तो मांडताना दिसतो. राज्याची सर्वश्रेष्ठता, आदर्श राज्याची संकल्पना मांडताना अरिस्टॉटल राज्याच्या सर्वश्रेष्ठतेचे समर्थन करतो. सार्वभौमत्व ही संकल्पना अस्तित्वात नव्हती पूर्वीच्या काळामध्ये. ज्या काळामध्ये अरिस्टॉटलचे विचार मांडले गेले त्या काळामध्ये सार्वभौमत्वाची संकल्पना अस्तित्वात नव्हती. सार्वभौमत्वाचे तत्व हे राज्यातील अन्य सर्व संस्था आणि व्यक्ती यांचे गट यांच्या तुलनेत एक सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त करून अरिस्टॉटलने यांच्या आदर्श राज्य योजनेत राज्याच्या सर्वश्रेष्ठतेचे विचार मांडलेले आहेत. म्हणजे सार्वभौम सत्तेच्या पूर्वी अरिस्टॉटलने आपले राज्य हे सर्वश्रेष्ठतेचे विचार या ठिकाणी आपल्याला मांडताना दिसून येतो. त्याच्यानंतर राज्यसत्ता आणि सामाजिक विकासाचा अंतिम टप्पा आहे. राज्यसत्ता म्हणजे राज्य हे सामाजिक विकासाचा अंतिम टप्पा आहे असं तो म्हणतो. मानवी जीवनाच्या जेवढ्या गरजा राज्यसंस्थेत पूर्ण होतात तेवढ्या अन्य कोणत्याच संघटनेत होत नाहीत. त्यामुळे अन्य सर्व संघटना आणि संस्थांच्या तुलनेत राज्य संस्था ही सर्वश्रेष्ठ संस्था आहे असं अरिस्टॉटलला वाटतं. प्लेटो सुद्धा राज्याला सर्वश्रेष्ठ संस्था म्हणतो. अरिस्टॉटल सुद्धा राज्याला सर्वश्रेष्ठ संस्था म्हणतो. मनुष्य मात्राच्या किंवा मनुष्य जीवाच्या सर्व उच्चतर बौद्धिक गरजांची पूर्ती केवळ राज्यच करू शकतो.
मानवाच्या विकसित बुद्धींच्या ज्या गरजा आहेत ते फक्त राज्यच पूर्ण करू शकते. राज्याच्या सत्तेचा उपयोग काही लोक स्वार्थ साधण्यासाठी केला जाऊ शकतो. राज्याच्या या शक्तीचा उपयोग काही लोक आपला स्वार्थ सिद्ध करण्यासाठी करू शकतात. राज्याची सर्व सत्ता ही मध्यम वर्गीय लोकांच्या हाती असल्यास क्रांती होण्याची शक्यता बरीच कमी असते. आणि म्हणून तो राज्याची सर्वश्रेष्ठ सत्ता ही मध्यमवर्गीय लोकांच्याच हातामध्ये असली पाहिजे असं अरिस्टॉटलला वाटतं. कारण खूप श्रीमंत किंवा खूप बलाढ्य लोकांच्या हातामध्ये जर सत्ता गेली तर त्या ठिकाणी देशाचं विघटनाच्या देश हा विघटनाच्या दिशेने जाण्यास लागेल असं अरिस्टॉटलला वाटते. आणि म्हणून देशाचं जर नैतिकता, देशाचा विकास जर टिकून ठेवायचा असेल तर देशाची किंवा राज्याची सत्ता ही मध्यमवर्गीय लोकांच्याच हातामध्ये असली पाहिजे असं अरिस्टॉटलला वाटते. म्हणून आदर्श राज्य जर निर्माण करायचं असेल तर त्या देशाची सत्ता ही मध्यमवर्गीय लोकांच्याच हातामध्ये असावी असं विचार अरिस्टॉटल मांडताना आपल्याला दिसतो. कायद्याची सर्वोच्चता, कायद्याची सर्वोच्चता हे आदर्श राज्याचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. व्यक्तींच्या राज्याच्या तुलनेत कायद्याचे आणि अधिक योग्य असे जे काही घटक असतील ते अत्यंत महत्वाचे असतात. मनुष्य निर्मित कायद्याच्या मर्यादांची पूर्वी जाणीव त्याला होती. म्हणजे जी काही जाणीव असते मनुष्यांच्या ज्या कायद्या संदर्भातल्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादांची पूर्ण जाणीव ही अरिस्टॉटलला होती. सत्ताधारक व्यक्तींच्या लहरी व भाव विश्वाचा सत्ता सापेक्ष कायद्याची सत्ता त्याला नक्कीच श्रेयस्कर वाटत होती. कायदा म्हणजे शांतिचित्त विवेक असतो असे अरिस्टॉटलला वाटते. म्हणजे कायदा म्हणजे शांतिचित्त विवेक आहे असं अरिस्टॉटलला वाटते. आणि म्हणून तो या सर्वोच्च कायद्याच्या या बाबीचं समर्थन करतो. राज्यसत्ता आपल्या ध्येय धोरणांचा आविष्कार कायद्याच्या माध्यमातून करीत असल्याने कायद्याचे आणि राज्याचे हेतूने एकरूप असले पाहिजे असं अरिस्टॉटलला वाटते. आणि म्हणून तो त्या ठिकाणी या कायद्याच्या सर्वोच्चतेचं पण समर्थन करताना आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर अरिस्टॉटलची आदर्श राज्याची काही एकंदरीत याची महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे की या आदर्श राज्यामध्ये त्यांना नेमकं काय अभिप्रेत आहे. तर परकीय शत्रूपासून राज्याच्या नागरिकांचे संरक्षण करण्याची पुरेशी व्यवस्था निर्माण करणे हे आदर्श राज्याचे आवश्यक कार्य आहे असं असं अरिस्टॉटलला वाटतं. परकीय लोकांपासून आपलं राज्याचं संरक्षण करण्याची व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. दुसरं सैन्य दल निर्माण झालं पाहिजे. देशामध्ये राज्यामध्ये सैन्य निर्माण झालं पाहिजे. सैन्य निर्माण केलं पाहिजे असं त्याला वाटतं. पहिलं म्हणजे देशामध्ये परकीय शत्रूपासून आक्रमण करण्यासाठी पुरेशी व्यवस्था राज्यामध्ये असली पाहिजे. ते आदर्श राज्य ठरू शकते. दुसरं देशामध्ये सैन्य उभारणी. सैन्य हे अत्यंत महत्वाचं आहे. देशामध्ये सैन्याची उभारणी करणे, तटबंदी करणे. तटबंदी म्हणजे आपल्या ज्या सीमा असेल राज्यांच्या त्या राज्यांच्या सीमावर व्यवस्था उपलब्ध करणे, त्या सीमा बंदी करणे. किल्ल्यांची उभारणी करणे. किल्ले ज्या किल्ल्यांमध्ये राहून आपल्याला आपण आपलं व राज्याचं संरक्षण करता येईल अशा पद्धतीचे किल्ले उभारणी करणे. सार्वजनिक वाहतुकीसाठी रस्ते निर्माण करणे. अत्यंत महत्वाच्या घटकांकडे त्याने अरिस्टॉटलने लक्ष दिलेलं आहे. रस्ते निर्माण करणे, सार्वजनिक स्वास्थ्याची काळजी घेणे, आरोग्य सेवेची हे म्हटलेलं आहे त्याने स्वास्थ्याची काळजी घेणे. ह्या सर्व गोष्टी आदर्श राज्यासाठी आवश्यक आहेत असं अरिस्टॉटलला वाटतं. आणि म्हणून आदर्श राज्याच्या संकल्पनेत अरिस्टॉटल हा ह्या सर्व गोष्टी असल्या पाहिजे. राज्याला स्वतःचं संरक्षण करण्याची क्षमता असली पाहिजे. राज्यामध्ये सैनिक असले पाहिजे. सैनिक उभारणी करणे, सैनिक भरती करणे, तट तट व्यवस्थे करणे, तटबंदी करणे, किल्ल्यांची उभारणी करणे, सार्वजनिक रस्त्यांची बांधणी करणे, आरोग्य व्यवस्थेची काळजी घेणे. ह्या सर्व गोष्टी अरिस्टॉटलला आपल्या आदर्श राज्यामध्ये अभिप्रेत आहेत. आणि ह्या सर्व गोष्टी जर असतील तर आदर्श राज्य निर्माण होते असे विचार अरिस्टॉटल आपल्याला मांडताना
दिसतो. परंतु काही विचारवंत मात्र या अरिस्टॉटलच्या विचारांचं खंडन सुद्धा करतात. काही लोक या ठिकाणी टीका करताना दिसतात, की अरिस्टॉटलने काही अंशी विचार योग्य मांडले नाही. म्हणून काही टीकाकार थोडक्यामध्ये त्यावर टीका करताना दिसतात, ते आपण पाहू. अरिस्टॉटलने आदर्श राज्य हे पूर्णतः व्यावहारिक कल्पना मांडली आहे. प्रत्यक्ष व्यवहारात साकार करणे शक्य नाही. म्हणजे अरिस्टॉटलने जी संकल्पना मांडली आहे आदर्श राज्याची, ती एक व्यावहारिक संकल्पना आहे. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये ती साकार करणे शक्य नाही, अशा पद्धतीची टीका हे या आदर्श राज्यावर काही विचारवंत करताना दिसतात. आदर्श राज्याची कल्पना मांडताना अरिस्टॉटलने वास्तववादाची कास सोडली नाही. वास्तववादाला धरून हे केलेलं आहे. त्याची वास्तववादाची कास सोडली नाही, अशा पद्धतीची टीका सुद्धा करतात. प्लेटोपेक्षा अरिस्टॉटलच्या विचारांचे हे वेगळेपण मान्य केले तरी आदर्श राज्य ही अरिस्टॉटलची योजना शेवटी पुस्तकांमधील अथवा कल्पनेतील विश्वातील आहे, असे टीकाकारांना वाटते. की अरिस्टॉटलची जी ही काही संकल्पना आहे, ही केवळ कल्पना विश्वामधली एक महत्वाची संकल्पना ठरेल. वास्तविकतेमध्ये या संकल्पनेचं कुठलंही स्थान राहणार नाही, अशा पद्धतीची व्यवस्था, अशा पद्धतीचे विचार किंवा अशा पद्धतीचे काही टीकाकार हे अरिस्टॉटलच्या या आदर्श राज्य संकल्पनेवर करताना आपल्याला दिसून येतात. इसवी सन पूर्व काळात ग्रीक नगरराज्यामध्ये अरिस्टॉटलने वर्णन केलेले आदर्श राज्य कोणतेही नव्हते. किंबहुना त्यानंतर काही काळानंतरही अरिस्टॉटल म्हणतो तसे कोणत्याही राज्याला आदर्श राज्य संबोधता येणार नाही. प्लेटोच्या लॉज या ग्रंथात मिश्र संविधानावर टीका करताना अनेक चांगल्या वाईट गोष्टीच्या माध्यमातून मिश्रणातून एक उत्तम गोष्ट निर्माण करता येणार नाही, असे अरिस्टॉटल म्हणतो. टीकाकारांच्या मते हा नियम अथवा सापेक्ष अरिस्टॉटलच्या आदर्श राज्य योजनेवरही लागू आहे. जी संकल्पना आपल्याला निर्माण करता येणार नाही, त्या संकल्पनेच्या मागे हे अरिस्टॉटल आपले विचार मांडताना दिसत आहे, असं टीकाकार म्हणतात. वास्तविकतेमध्ये टीकाकार असे म्हणतात, की या संकल्पनेच्या आधारावर कुठल्याही प्रकारची व्यवस्था तुम्हाला सांगता येणार नाही, की ज्या व्यवस्थेच्या आधारावर तुम्ही या संकल्पनेनुसार तुमच्या या देशाचं संरक्षण व्यवस्था किंवा आदर्श व्यवस्था तुम्ही निर्माण करणार, अशा पद्धतीची कुठलीही व्यवस्था तुमच्यामध्ये नाही, असं अरिस्टॉटलच्या विचारांवर टीका करताना टीकाकार म्हणत असतात. आणि म्हणून या टीकाकारांच्या मते आदर्श राज्याची संकल्पना, परंतु या सिद्धांतावर बऱ्याच अंशी टीका होत असल्या तरी प्लेटोचे जे आदर्श राज्यासंबंधीचे विचार आहेत, ते अत्यंत महत्वाचे आहेत. त्यांना आजही त्या विचारांची प्रासंगिकता आपल्याला जाणवते आणि म्हणून आदर्श राज्यासंबंधीचे जे प्लेटोचे विचार आहेत, ते महत्त्वपूर्ण आहेत, असेच आपल्याला म्हणावे लागेल.